भेटायला पन्हाळगडावर आली. शिवाकाशी त्यातच. आता महाराजांच्या आणि शिवाकाशीच्या आयुष्यातली पहिली भेट कधी झाली आहे? जानेवारी महिन्यात. पहिल्यांदा एकमेकांना दोघं कधी पाहताय? जानेवारीत. शिवाकाशी स्वराज्य सामील कधी झाला? जानेवारी 1660. आणि फेब्रुवारीमध्ये सिद्धी जोहरचा 65,000 वेळा पन्हाळ्याला पडला. महाराज त्या वेळात अडकले. नेताजी पालकरांना छापा टाकला, पण तुकडं पडलं आणि राजांना कोणून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा आणि राजांनी बोलावणं फेडलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबेहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला शिवा येता झाला. राजा बोलावणं फेडल्याची. हो शिवा, शिवा तुमच्यासारखं दिसतं असं मी खूप ऐकून आहे. शिवा आज मला प्रत्यक्ष बघायचं आहे. शिवा हरकला, झपाट्याला आत गेला. राजांच्या शांगावर परिधान केला. राजांच्या विरुटात मस्तकावरती चढवला आणि राजांसारखा मिशेला पूल मारत राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो आणि बघत राहिले राजे. शिवा, शिवा, अरे आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतो. शिवा, राजे 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 म्हणजे तू सिद्धीदेव मला ओळखायचा नाही? निस्तब्ध झालं. विश्व तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? तुला आम्ही आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पटावरती तुला कसं कळलं? तसं शिवा म्हणला, राजे इतक्या दिवस तुमच्या संगती राहतोय तो काय उगा होय? तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगतात ते कळतं आम्हासनी. राजे 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 जा किरडा, जातो की लढतो की भिडतो की जायचं सिद्धीला. राजा सरतीची फिरलेली शिवाला कडकडून मिठी मारलेली राजांच्या डोळ्यात लावसर शिवाच्या पाठीवर पडलं. असे कौतुकाचे थाप कधी कोणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते बघे शिवाच्या हाताला आले आणि त्याच वेळी चाल फिरली. राजाने सिद्धीला निरोप धरला आणि तय करायला तयार आहे. सिद्धी आनंदा आखिर राहुल गया दक्कन का चिवा सिकंदर पे अब दिखाएंगे उसे. अल्लाह ताला की मेहरबानी शब्बरान का जश्न होगा. आखिर सिवा राहुल गया पंजे में बसा फिकिर कैसे. सिद्धी गाफील, सैन्य बेचावेल, वेडा ढिला पडला आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. बाजूप्रभूंना सोबतीला घेतलं आणि राजे त्या पावसाळ्याच्या किरण रात्री पन्हाळगडावरून विशालगडाकडे निघाले आणि सिद्धीसी खोटात करायला निघाला. राजांचं रूप घेतलेला शिवा काशीद. सिद्धी वाट पाहत होता. पालखी येताना दिसली. तसं सिद्धी पुढे झाला. पालखीचा पडदा सरकला. आज ते कदम राजाची खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळातच झाली. चिरिया राजे आणि राजांची पावले शामंजी दिशेने पुढे लागली. पण त्याच वेळी 2 संशय डोळे रोखले गेले होते राजांवर. राजांची पावले शैमानात पडणार त्याच वेळी ते 2 संशय डोळे फुटले. ये शिवा अजूनही होऊ शकता. आणि थबकला सिद्धी मेराची तवा लागली. सात दिशी चालली. रक्ताची चिलकांडी हाताने चक्कली उडाला. शिवा रक्ताला व्याकुळा आणि अखेर शमशेराली गर्दनावर. सिद्धी इतर झाला. सेज बता तू हा शिवाजी आणि कडकला शिवा. अरे हा नाही हो शिवाजी. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यावर वारांची पावचार झाली. सिद्धी विचारत राहिला आणि शिवा सांगत राहिला, अरे हा नाही हो शिवाजी. मग मात्र सिद्धी वळाला त्या 2 संशय डोळ्यांकडे. ते 2 संशय डोळे होते फजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फजल खान. सिद्धीने विचारलं, कैसे कह सकते हो ये शिवाजी नहीं है? तसा फजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खानाच्या भेटीवेळी मी बघितलं शिवाजीराजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजीराजांच्या मस्तका तलवारीचा वार झालाय. हे जर खरं शिवाजी तर यांच्या मस्तका तलवारीच्या वाराची ती कोण पाहिजे. तसं सिद्धी झपटल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकाची विरुद्धात मागे सरला. मस्तका वाराची खून नव्हती. शिवा सापडला. मेनाती त्याला लागली. सध्याची चालली. रक्ताची चिलकंडी हाताने चक्कली उडाला. शिवा रक्ताला वेकुळला आणि शमशेराली गर्दनावर. सिद्धी विचारता झाला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू है शिवाजी आणि शिवा. अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आला असला तर मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतो. हे भाग्य काय कमी आहे का? अरे या शिवाची छाती तुला फोडताना आले. माझ्या राजाची पाठ तो काय धरणार? चालू. आणि त्याच वेळी सिद्धीची शमशेर चालली आणि शिवाचं मस्तक धडा वेगळं झालं. शिवा पडला, संपला. मला राहून प्रश्न पडतो, जानेवारीतली पहिली भेट आहे महाराजांची आणि शिवा काशीदची. आयुष्यातली पहिली भेट आहे आणि फेब्रुवारीमध्ये सिद्धी जोहरचा वेढा पडतोय. आणि अवघ्या 6 महिन्यात महाराज शिवाला विचारतात, शिवा आमचं रूप घेऊन जातोस? ए शिवा मरायला तयार होतोस? शिवा म्हणतो होतो. झाला, गेला आणि मेला. या 6 महिन्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शिवा काशीदच्या वेढ्यात असं काय पेरलं असेल की शिवा काशीद मरायला तयार व्हावा? अनेक राजांनी गिरदुर्ग उभारले. अनेक राजांनी जलदुर्ग बांधले. अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले. पण माझ्या राजानं नरदुर्ग उभा केले. हे माझ्या राजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तानाची वाची यसाची कोंडाची कडतोजी. अहो कुणाचंही आयुष्य घ्या, कसं जगावं याचं यथार्थ ज्ञान देतात. राष्ट्रीय चरित्र घडवलं महाराजांनी. नॅशनल कॅरेक्टर्स उभा केली. देशासाठी जगावं, देशासाठी मरावं असं सांगणारी ही मांदियाळी स्वराज्याच्या यशाचा सगळ्यात मोठा पाया आहेत. शिवा पडला, संपला. विशालगडावर सुखरूप पोहोचलेल्या महाराजांच्या कानावर ही बातमी गेली की आपलं रूप घेऊन गेलेला शिवा मारला गेला.
आणि त्या क्षणी महाराज निघाले, आम्हाला जायला हवं. आजूबाजूची सोबती चमकले, महाराज कुठं? पन्हाळ्याच्या पायथ्याला, नोबापूरला, शिवाकाशीच्या आईला भेटायला हवं. तिचा पर मातेसाठी शहीद झाला हे सांगायला हवं. तर महाराज आता त्या स्थितीच्या एवढ्यात सुटलो, आता परत मरणाच्या मुलकात कशा पाहिजे जावंच लागेल. शिवाकाशीच्या आईला निरोप द्यावाच लागेल. महाराज तो आम्ही कोणी बी जाऊन देतो नाही. शिवा काशीद म्हणून नाही, शिवाजी महाराज म्हणून गेला हे लक्षात घ्या. मेला तो शिवाकाशीद नाही, मेला तो शिवाजी राजा. जिवंत आहे तो शिवाकाशीद. आईला भेटायला जायला हवं. राजा असं करू नका. नाही की मेले तरी चालते, पण लवकरच पोषण जगला पाहिजे. राजा तो मरणाच्या मुलकात परत नको, नाही जावंच लागेल. राजे तिथून तडक निघाले न ऐकता. पन्हाळ्याच्या पायथ्याशी नोबापूर गावी शिवाकाशीच्या आईला भेटायला निरोप दिला गेला आणि शिवाकाशीच्या आईला ऐकून आनंद झाला. लाख दिवसाचं स्वप्न पुरं होत आहे. माझा 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 राजा येतोय. डोळ्याच्या पंचरतीकडे ती राजाची वाट पाहत राहिली. हातात पंचरतीचं ताट घेतलं आणि आले 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 राजा आले. शिवाकाशीची लगबगडी पुढे झाली. पंचरतीच्या ताटाने ओळीला लागली. काही ना राजांना अगं कशाला वाटते? असा कुठला पराक्रम गाजवला की आरती करावी आमची? अगं तुझा पोर मातीसाठी शहीद झाला हे सांगायला आलो आई, ओळखते कशाला? पण राजांच्या हातातनं शब्दच फुटेना. तशी शिवकाशीच्या राजाला म्हणाली, हे ना राजा आत आत घरात तरी ये. जड पावलाने राजा आत आले. शिवकाशीची याने फडका धडपा खाली टाकला. बस ना राजा बस. राजा ते धडप्यावरती बसले. तसे शिवकाशीच्या बायकोला म्हणाले, अगं गुळपाणी तरी घेऊन ये. तोंड गोड कर राजांचं. शिवकाशीची बायको लगबगीने गुळपाणी घेऊन आली. राजांपुढे ठेवलं. तसे शिवकाशीच्या राजाला म्हणाले, हे ना राजा तोंड गोड कर. कसं तोंड गोड करू? कसं तोंड गोड करू? अरे तुझ्या पोराच्या मृत्यूची कडी बातमी घेऊन आलो आई, तोंड कसं गोड करू? पण राजांच्या हातातनं शब्दच फुटेना. तशी शिवकाशीच्या राजाला म्हणाली, राजा एक विचारू का रे? राजा म्हणाले, बोल. अरे एवढ्या जीवावरच्या संकटातनं वाचलास, सिद्धीच्या वेड्यातनं सुटलास, मग पहिल्यांदा तुझ्या आईकडे जिजाऊकडे जायचं सोडून वाट वाकडी करून माझ्याकडे का राहिलास? राजा म्हणाले, अगाई तू सुद्धा जिजाऊच की ग? तसं नाही रे राजा, पण आईच्या मला तुला नाही कळायची. सामान्य तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल ती, तिच्याकडे काय पाहिलं? तसे राजा म्हणाले, अगाई एक शिवा गेला पण हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा गेला, तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला. तुझ्या शिवा कशाच्या म्हणाले, ते काय मला ठाव नाही राजा. आणि चमकले राजे, अगाई तुला कसं कळलं? अगं तू निरोप गेला तर आम्ही इथं आलो, तुला कसं कळलं? तशी शिवकाशीच्या आई म्हणाली, अरे एवढ्या गावच्या निशीतनं तुला येताना बघितला, तेव्हा तू एकलाच दिसला. तेव्हाच ओळखलं माझा शिव जित्ता नाही राहिला. अरे माझा शिव जित्ता असता तर आता तुझ्या संत नसता आला. धन्य आई, म्हणजे स्वतःचा पोर गेला हे माहीत असून सुद्धा तू आनंदाने पंचारती करून माझं स्वागत करायला आलीस, माझं तोंड गोड करायला लागलीस. धन्य आई धन्य आहे. अगं तुझा पोर मातीसाठी गेला, देशासाठी गेला. हे ऐकल्यावर मात्र शिवकाशीच्या आईच्या डोळ्यातनं घागर पाणी उकळायला लागलं. तिला भूमिका आवडेना. त्याच्यामुळे शोक आवर. पण शिवकाशीच्या आईच्या डोळ्यातनं अश्रू थांबे ना. त्याच्यामुळे शोक आवर आई. आता एक तीर गेल्याचं दुःख काय असतं ते कळता नाहीच, पण शोक आवर. तशी तार त्याची शिवकाशीच्या आई म्हणाली, कोण म्हणलं राजा माझा पोर गेला म्हणून मी रडतीये? कोण म्हणलं माझा लेक मेला म्हणून मी रडतीये? नाही, माझा पूर गेला म्हणून मी रडत नाही. मी रडते एवढ्यासाठी की त्या देवाने मला एकच लेक का दिला, आणखी 4 दिला असतं तर आता तुझ्या संगती नसतं घडलं. माझा पूर गेला म्हणून मी रडत नाही, मी रडते एवढ्यासाठी की त्या देवाने मला एकच लेक का दिला, आणखी 4 दिला असतं तर आता तुझी संगती घडलं असतं. म्या कळणार राजांना. पण त्याच्यावेळी शिवकाशीची बायको म्हणाली, आता बाई असं का म्हणता? तुम्हाला एकच लेक ठेव. लेकून माझं धन राहिलं, पण माझ्या धनाच्या जागी मिळालं राजे आणि तार देखील राहिलं राजे. अरे धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्यासारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्यवीरांची कधी कमीच नाही पडणार. आणि आश्चर्य वाटेल, ही शिवकाशीची बायको आहे ना, ही शिवकाशीची बायको स्वराज्यातली पहिली स्त्री सैनिक म्हणून पन्हाळ्यावर लढली आहे. ज्या वेळी या देशावर मातीवर संकट आली त्यावेळी फक्त मनकटच नाही तर वेळ पडल्यावर दांगडा सुद्धा धुंडल्यात असा इतिहास आहे मातीला. म्हणून विषय कारगिलचा असू द्या, नंतर मुंबईमधल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा, मातीसाठी शहीद होणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या माझ्या याच महाराष्ट्रातली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तो वसा आणि वारसा दिला, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खऱ्या अर्थानं बोलण्यासाठी खूप काही आहे, पण वेळेचं बंधन आहे, पुढे पण कार्यक्रम आहे. पण एक वाक्य सांगतो, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडाने चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार भूभारताचा.
महाराष्ट्र हा मराठ्यांचा म्हणजे कोणता 96 कोळी 95 कोळी नाहीये. महाराष्ट्र म्हणजे 12 बोलतीदार 18 पकड जातीच्या एकमुठीनं एकजुटीनं लढणाऱ्या मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे. पानिपताच्या युद्धावरती आपल्या पिढ्यानपिढ्या खपवणारा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राने जर का ठरवलं तर पाकिस्तानवरती सुद्धा भगवा फडकवण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे. आणि या महाराष्ट्र भी भारताचा आधार आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी एक जातीपातीच्या भानगडीत न पडता आपण हिंदू म्हणून स्वाभिमानाने अभिमानाने जगलं पाहिजे, मिरवलं पाहिजे. आणि जगाला सांगितलं पाहिजे की गर्व सगळं हिंदू आहे. आमच्याकडे असा राजा होऊन गेलाय, आमच्याकडे असा संभाजी राजा होऊन गेलाय, आमच्याकडे हजारो नेते मंडळी म्हणजे थोर पुरुष होऊन गेलेत. हेच आपल्या शूरांचा वीरांचा महाराष्ट्र आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाच्या बलिदानाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला महाराष्ट्र आहे. वयाच्या 22, 23 व 24व्या वर्षी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे आणि हसत प्राण फासावरती जाणारे शिवराम हरी राजगुरू भगतसिंग सुखदेव यांचा हा देश आहे हा. त्याच्यामुळे आपण स्वाभिमानाने अभिमानाने जगलं पाहिजे हे सांगतो. आणि इथं असणाऱ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आपण जर एकाच वेळी 33 कोटी देवांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर ते होणार नाही. पण एका शंभू महादेवाच्या शिवलिंगावरती आणि एका गायीच्या चरणाशी आणि एका आईच्या चरणाशी जर नतमस्तक झाला तर 33 कोटी देवांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी त्या गायीमध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी त्या गायीमध्ये क्षमता आहे. त्याच्यामुळे इथे शेतकरी बांधव जेवढे कोणी असते आपल्या गोट्यातली आपल्या दावणीतली एकही गाय कसायच्या ताब्याला गेली नाही पाहिजे तर हे तुमच्या कार्यक्रमाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आपली एक सुद्धा गाय कसायच्या ताब्यात गेली नाही पाहिजे. तुम्हाला आठवतं आपण शेतकरी खातो त्या गायीचे आणि तीच गायी आपण म्हातारी झाल्याच्या नंतर कसायच्या ताब्यात देतो. आपल्याला म्हातारी झाल्याच्या नंतर आपण वृद्धाश्रमात सोडतो का? आपण देतो कसायच्या ताब्यात? का तर ती आपली आई आहे. मग गायीने आपल्याला दूध पाजलं, जिने लहानाचं मोठं केलं, जिने आटात झोप दिली, वेत दिली, तिच्या दुधावरती आपली लहान मोठी पोरं मोठी झाली आणि ती गाय आपण म्हातारी झाल्याच्या नंतर कसायच्या ताब्यात देतो. मग आपण किती हुशार आहे हा विचार प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. आपल्याला सांभाळणं होत नसेल तर आपण गोशाळेमध्ये सोडा. अनेक दूध सांभाळणारे अनेक शेतकरी त्यांच्यापर्यंत आपण पोहोचा. पण त्या गायीला कसाईच्या ताब्यामध्ये आणि त्याला कत्तलखान्यामध्ये त्या बैलाला शंभू महादेवाचा नंदू आहे. शंभू महादेव त्याच्यावरती बसतात. त्या नंदूला कधीच कसाईच्या ताब्यात देऊ नका. त्या गायीला त्या आईला कधी कसाईच्या ताब्यात देऊ नका. हेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम पता हर हर सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. साली प्रशासकीय बदली चिंचोशी खेड या ठिकाणी झाली आणि जवळजवळ 6 वर्ष मी त्या चिंचोशी गावामध्ये सर्व्हिस करत होतो. व्याख्याता घडलाय की मी प्रत्येक शब्दाने शब्द त्यांचा अतिशय बारकाईने ऐकत. भारत माता की, माता की. आपले उपसरपंच खैरे साहेब, भुजबळ साहेब, त्यानंतर राऊत साहेब, सन्माननीय शिर्के सर, दरेकर सर, फिटे भाऊ या सर्वांनी पूजन करण्यासाठी, सन्माननीय सारिकाताई, त्याचबरोबर संगीताताई सर्वांनी यायचंय पूजन करण्यासाठी. चला ताई पटकन. उत्कर्ष या ठिकाणी होणार आहे म्हणून सर्व ताईंनी आणि भाऊंनी या ठिकाणी पूजन करण्यासाठी यायचंय. आपले या ठिकाणी आहेत. यानंतर सन्माननीय श्री शिवव्याख्याते अभिषेक कानडे सर हे करत आहेत. त्यांच्या संस्थेच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. आपल्या विनंतीस मान देऊन रमेश भुजबळ यांच्या हस्ते होत आहे. त्यांचं देखील संस्थेच्या वतीनं का करत आहेत. ज्येष्ठ नागरिक उर्वरा केंद्र चक्रापूर आयोजक शिवजयंती उत्सव सन 2025 वर्ष पहिले मोठ्या उत्साहात आनंदात उत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जात आहे. प्रथमतः आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. कलम नव्हते, कागद नव्हता, तरी सुखी होते प्रजा.
कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. या संघटनेच्या वतीने हा शिवजयंती या ठिकाणी साजरा केला जात आहे. महिला पुरुष यांच्यासाठी आपण 3 सहलीचं आयोजन केलेले होते. मग त्या ठिकाणी धार्मिक स्थळ असतील, पर्यटन स्थळ असतील, या ठिकाणी आपण सर्वांनी आठवावे रूप शिवरायांचा, 8वा प्रताप शिवरायांचा, 8वा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्या